आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहत आहोत महाराष्ट्र 18 न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। 15 दिवसांपूर्वी कुटुंबाचा निरोप। सिक्कीममध्ये काळाचा घाला, हिंगोलीचा जवान अपघातात शहीद। गुंज येथील एका कुटुंबाने बुधवारी आपला मुलगा गमावलाय। भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे अंकुश वाहुळकर यांच्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे। गजानन पवार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असणाऱ्या मौजे गुंज येथील भारतीय सैन्य दलातील जवान शहीद झाल्याची दुःखद घटना घडलेली आहे। सिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना वाहनाचा अपघात झाला आणि या अपघातात जवान शहीद झाल्याची बातमी समजली। अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना बुधवारी 22 मे रोजी मिळाली। अंकुश एकनाथ वाहुळकर, वय वर्ष 24 असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे। गुंज येथील जवान अंकुश 2021 मध्ये सैन्य दलात भरती झाले होते। त्यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गुंज असे गाव या गावी घेतले। माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सैन्य दलात जाण्याचा त्यांनी निश्चय केला होता। त्यांना परभणी येथून भरती झाल्यानंतर आपलं सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केलं। कर्तव्यावर ते रुजूही झाले होते। मागील 15 दिवसापूर्वी ते सुट्टी संपवून परत देशसेवेसाठी गेले होते। देशसेवा आणि कर्तव्याला प्राधान्य देणारा जवान शहीद झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली। अंकुश यांच्या पश्चात आई वडील, 2 भाऊ बहीण असा परिवार आहे। शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीम येथून गुरुवारी 23 मे रोजी सकाळी हैदराबाद येथे आणले जाणार आहे। त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रात्री उशिरापर्यंत गुंज या जन्मगावी आणले जाणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे। शुक्रवारी 24 मे रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र 18 न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। Hey!